एक स्त्री तिच्या प्रियकरासोबत तर तिच्या नवऱ्यासमोर संबंध बनवते आणि ते पण ऑन दी स्पॉट, नजरेसमोर. उलट तिच्या नवऱ्याला असं सांगण्यात येतं की कुणी येतंय का बघ, आम्ही एकमेकांना भेटतोय. आणि नवरा ॲक्च्युली जाऊन बघतो तर दोघंही जण निर्वस्त्र असतात आणि दोघं जण संभोग एकमेकासोबत बनवत असतात. आणि संभोग बनवताना ती नवऱ्याकडे बघते आणि तोही नवऱ्याकडे बघतो तिच्या. तरी त्यांना काही लाज वाटत नाही, त्यांना काय प्रॉब्लेम वाटत नाही आणि तरी ते त्यांचा संभोग बनवणं सुरू करतात. पण याचा अंत एवढा भयानक होतो की खूपच भयानक. आता मी तुम्हाला जी ही गोष्ट सांगतोय, ही गोष्ट मी कुठली वाचून सांगत नाहीये किंवा कुठून ऐकून सांगत नाहीये. मला ही गोष्ट एका नॉर्मल माणसाने पाठवलेली आहे आणि त्यानं सांगितलेलं आहे की बाबा मी तुम्हाला ही सांगतो घटना, जी घटना आमच्या गावामध्ये घडलेली आहे. ॲक्च्युली घडलेली आहे. 2 वर्षे झाले ही घटना आमच्या गावामध्ये घडलेली आहे. आणि घटना घडल्याच्या नंतर 2 वर्षाच्या नंतर मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय आणि सांगतानाही त्यांनी असं सांगितलं की प्लीज माझं नाव नका सांगू आणि माझ्या गावाचं नाव नका सांगू, तुम्ही जिल्हा सांगू शकता. आणि ही जी घटना आहे ही नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगतोय याच्या अगोदर मला असं कधीच आलेलं नाही आहे. म्हणजे मला कोण्या व्यक्तीनं घटना पाठवलेली अजिबात नाही आहे. त्यांनी कुणच म्हणजे मी फक्त तुम्हाला कुठल्या घटना सांगायचो, इंटरनेटच्या वाचायचो, न्यूजपेपरच्या वाचायचो, ऐकायचो आणि त्या घटना मी तुम्हाला सांगायचो. पण मला आज पहिल्यांदा ही घटना आलेली आहे आणि मी असं ठरवलं की बाबा ज्या रिअल घटना झालेल्या आहेत, ज्या छापलेल्या नाही आहेत, लोकांना माहिती नाही आहे, तशा पद्धतीच्या घटना सांगणं गरजेचं आहे. कारण की लोकं सावध झाली पाहिजे, हुशार झाली पाहिजे. याच्या अगोदर माझं चॅनल होतं, ते डेड झालं आणि डेड का झालं ते माझ्यामुळंच झालं. कारण त्याच्यावर मी असल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवायचो. मला वाटलं की भाई लोकांना काही फरक पडत नाही आहे. म्हणून मी त्याचा कंटेंट चेंज केला. कंटेंट चेंज केल्यामुळं त्याच्यावर जे व्ह्यू यायचे, जे सबस्क्रायबर होते ते पूर्ण डेड झाले. पण मला लोकं म्हणायला लागले, की "यार दादा तू कंटेंट का बंद केलास? 100 नाही तर 10 माणसं तरी सुधारतील ना, तुझ्या या घटना सांगण्यावरून. तू प्लीज बंद करू नको." आणि आताची ही मला घटना आली आहे. माझा असा विचार आहे, की वाचण्यापेक्षा अशा घटना ज्या छापलेल्या नाहीत, लोकांना माहिती नाही, त्या घटना मी तुम्हाला सांगू. आणि एवढ्या भयानक, भयानक घटना आहेत ना, की यांचा आपण विचारही करू शकत नाही. अरे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना होतात, ज्यांचा विचार आपण करू शकत नाही. दूर-दूरपर्यंत विचार करू शकत नाही. एक स्त्री होती, जिचं नाव कौशल्या असं होतं आणि तिचा जो प्रियकर होता, त्याचं नाव एक अण्णा म्हणून म्हणायचे त्याला गावामध्ये आणि तो चांगला व्ही-आय-पी माणूस होता. त्याला गावामध्ये कोणी जास्त बोलायचं नाही, काय नाही. तो व्हॉलंटियर माणूस म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचा तो माणूस होता. तर कौशल्या आणि अण्णा या दोघा जणांचं जे प्रेम आहे ना, ते खूप जुनं होतं आणि हे प्रत्येक गावकऱ्याला माहिती होतं, की दोघं जण एकमेकांसोबत संबंध बनवतात, राहतात, घेतात, सगळे हे करतात. आता तुम्हाला माहिती असेल, की एखादा माणूस असा असतो, की तो बायकोलाही जास्त बोलत नाही, घरातही जास्त स्ट्रिक्टली राहत नाही. तो काम करतो, चांगलं जगतो, बायकोला जगवतो आणि निवांतपणे तो आपलं जसं आहे, तसं तो धकवतो. अशा पद्धतीचं काही माणसं आहेत. तर तशा माणसांना काही स्त्रिया अजिबात भीत नाहीत. समोरासमोर बोलतात, काहीही बोलतात. आडवं-तिडवं नवऱ्याला ज्या गोष्टी बोलायच्या नसतात तशा गोष्टी बोलतात त्या. तर या दोघांचं प्रेम अण्णा आणि कौशल्याचं जे प्रेम आहे, जे संबंध आहेत, प्रेम नाही म्हणता येणार याला, अनैतिक संबंध म्हणता येतील. हे खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागले आणि जो अण्णा आहे, त्याला गावामध्ये कुणीच काही म्हणत नव्हतं. तो काहीही जरी केलं ना, त्याला कुणी काही म्हणण्याची हिंमत करत नव्हतं. कारण की त्याच्याजवळ खूप मोठी पॉवर होती, पैसा होता, ओळखी होत्या, पाळखी होत्या. सरळ म्हणायचं म्हणजे तो गावातला एक दादा माणूस असल्यासारखा होता. तर एका दिवशी असं झालं, की जो कौशल्याचा नवरा आहे, तो कामाला गेला आणि दुपारी तो परत घरी आला. घरी आल्याच्या नंतर जेव्हा बघतो घराच्या दरवाजासमोर त्या अण्णाच्या चपल्या होत्या. याला घाम सुटला. आता वाईट तर वाटणार ना, माणूस किती जरी शाहू असला, किती जरी काही असलं, त्याच्यासोबत जर असं काही झालं, तर त्याला वाईट वाटतं. तो घराचा दरवाजा असा उघडतो, आड केलेलाच असतो, घराचा दरवाजा उघडतो, तर पलंगावर तो अण्णा आणि याची बायको कौशल्या रंगे हात याला दिसतात. याला दिसल्याच्या नंतर हा रडतो, हा शिवीगाळ करतो, ओरडतो. तर तो जो अण्णा आहे तो उठतो आणि याला मारायला लागतो. याला खूप मारतो घरामध्ये आणि याची बायको फक्त बसून बघते. आणि त्या टायमाला तो अण्णा आणि ती याला एकदम धमकी देतात, "तू जर असा काही बोललास, बोंबललास, कुठं काय केलंस, तर माझ्या एवढं वाईट नाही. तुला जीव मारून फेकून देईल." आता जो कौशल्याचा नवरा होता, त्याला कुठलाही सपोर्ट नव्हता. ना कुठले भाऊ होते, ना नातेवाईक नातेवाईक होते. तो एकदम गरीब माणूस होता. त्याला काही करता आलं नाही. ना त्याला एखादा मुलगा होता. तर भाई त्यानं भीतीपोटी तो काय बोलला नाही.
एकदम शांत राहिला. पण यांचं जे रिलेशन आहे ना, हे रिलेशन थांबलं नाही. हे दिवसेंदिवस चालूच राहिलं. एक स्त्री तिला आपल्या नवऱ्याकडं चांगल्या पद्धतीनं बघायला पाहिजे. बघा कसं असतं ना, स्त्रीचा जो नवरा असतो ना, तो देव परमेश्वर असतो आणि तिनं जर नवऱ्यासमोर अशा काही पद्धती केल्या तर फार अवघड होतं. आणि घरामध्ये जोपर्यंत स्त्री नवऱ्याची इज्जत करत नाही, तोपर्यंत त्याला समाजातही इज्जत भेटत नाही. तर कौशल्या तिच्या नवऱ्याला अजिबात चांगलं पाहत नव्हती. कारण की तिला सुरुवातीपासूनच तो पसंत नव्हता. आई-वडिलांच्या म्हणण्यावर तिनं लग्न तर केलं होतं, पण त्याच्यासोबत संसार करावा अशी तिची अजिबातच इच्छा नव्हती. तर तिला जशा पद्धतीचा माणूस पाहिजे, जशा पद्धतीचा माणूस हवा होता, तिला तो अण्णा नावाचा जो माणूस आहे, तो तिला भेटला होता आणि तोही दादा माणूस. आणि त्याने तिला सांगितलं होतं, की "तुला काही जरी प्रॉब्लेम झाले ना, अख्ख्या गावामध्ये आपल्याला बोल. आपल्यासमोर कोणी जात नाही." तिला माहिती होतं. आणि जो तिचा नवरा आहे, ती तिची इज्जत करत नव्हती, त्याला चांगलं बोलत नव्हती, काहीच नाही. एक चांगली स्त्री कधीच तिच्या नवऱ्याला वाईट नजरेनं बघत नाही किंवा त्याला खालीपणा करू देत नाही. पण इथं थोडं उलटं होतं. आता जो कौशल्याचा नवरा होता, तो दुसरीकडे बघायचा, दुसऱ्याच्या बायका कशा राहतात, संसार कशा करतात, त्याच्या मनामध्ये खंत असते. आता तुम्हाला एक अजून गोष्ट सांगायची, जो माणूस खूप शांत असतो, जो शाऊ दिसतो, तो फार भयानक असतो. एकदा का त्याच्या डोक्याच्या वर गेलं सगळं कारभार, की फार भयानक असतो. आता जेव्हा हिच्या नवऱ्याने या दोघा जणांना बघितलं, की बाबा अशा असा प्रकार झालेला आहे आणि असं-असं होतंय, त्याच्यानंतर त्यांनी 6 महिने याच्यासमोर लगातार प्रकार केले. आता एक दिवस असा येतो, कौशल्य आणि तिचा नवरा शेतामध्ये काम करत असतात. आता कौशल्याजवळ 1 ते 1.5 एकर शेती होती. त्या शेतीमध्ये तिनं पूर्ण ऊसच लावलेला होता. तर तिथं ते काम करतात आणि काम करता-करता जो अण्णा आहे, तो गावातून येतो. गावातून आल्याच्या नंतर तो डायरेक्ट कौशल्याच्या नवऱ्याला म्हणतो, की "बाहेर लक्ष ठेव, गाडीपाशी थांब, कोणी येऊ देऊ नको." असं डायरेक्ट ऑन दी स्पॉट. आणि तो कौशल्याला घेऊन उसामध्ये जातो. त्याच्यात गेल्याच्या नंतर तिच्या नवऱ्यासमोर पूर्ण ओपनली अगोदरही, पण आता तर शेतातही आजूबाजूचे शेजारी-गिजारी सगळेजण बघतात ते आलेला गेलेला. कारण की शेतामध्ये काम करणारे लोकं असतात आणि हा डायरेक्ट ऑन दी स्पॉट येतो आणि जातो. आतापर्यंत तरी लपून होतं. आता लोकांच्या समोर असं होतं, की या नवऱ्यासमोर तिला घेऊन मधात जायचं, हाताला पकडून, आणि ती सुद्धा जायची. आजूबाजूचे शेजारी त्याच्याकडे बघू लागले. ती उसात चालली आहे, तिच्यासोबत तो अण्णा जातोय आणि हा गाडीपाशी बसलोय. याला खूप असं हे गिल्ट फील व्हायला लागलं. म्हणजे खूप अपमानजनक गोष्ट व्हायला लागली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अशा स्त्रिया यार का तुम्ही करता? तुम्हाला जर असं करायचंय ना, तर तुम्ही वैशाल्यामध्ये जा. ऑन दी स्पॉट सगळे कामं तुम्ही करू शकता. मग ते मधात गेले. मधात गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांचा कार्यक्रम चालू केला. याला राग आला कौशल्याच्या नवऱ्याला. याच्या हातामध्ये होता विळा. हा मधात गेला आणि ते त्यांचा कार्यक्रम जे चालू होता, ते चालू असताना यांना इव्याने त्या दोघंही जणाला छाटलं आणि बाहेर आला. मस्त बसला. त्या दोघंही जणांना विवस्त्र तिथं पडू दिलं. मस्त पोलीस स्टेशनमध्ये गेला. थोडा वेळ बाहेर बसला. पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलिसांना सांगितलं, की असं-असं झालेलं आहे. या माझ्या बायकोला आणि तिच्या ते दगडाला घेऊन जा. सरळ या भाषेमध्ये. पोलिसांनी आले, त्याला घेऊन गेले. याला विचारपूस केली, की यानं सांगितलं सगळं, की माझ्यासमोर सगळं काय करायचं, मला भ्यायचे नाही, काय नाही. मी काय करू? मी जागेवर त्यांना संपवून टाकलं. आता तो जेलमध्ये आहे. त्याची जी जायदाद आहे ती तशीच विरान पडीत पडलेली आहे. आता काय करणार माणूस? त्यानं जर केलं ते एका हिशोबाने जर बघितलं तर खरंच आहे. करायला पाहिजे तसं. च्या मायला अगोदरच करायला पाहिजे. पण कसं असतं ना, काही माणसं असतात, की त्यांना असं वाटतं, की बुवा आज नाही होत परिस्थिती सुधरेल, थोडंसं चांगलं होईल, पण नाही. काही बाया अशा असतात, की त्यांना जराशी सूट दिली, की ते खूप सुटले जातात. आणि काही माणसं अशा असतात, की त्यांना अजिबात अक्कल नाही. कोणाचा संसार मोडाल का काही मोडाल नाही. अवघड आहे. तर तुमचं जर असं काही होत असेल, काय करण्याचा विचार, थांबा भाई, नका करू. ह्या गोष्टी फक्त 2 मिनिटाच्या सुखासाठी असतात. घरी पण भेटतात, बाहेर कशाला जायचंय? म्हणजे काय बोलतोय मी? डोकं हँग झालं, मग ही घटना ऐकली आणि ही घटना सांगितली तुम्हाला, की भयानक पद्धतीनं.